लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी. महिला व बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही माहिती देण्यात आलेली आहे. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक महिलांनी या योजनेचा अर्ज भरताना ई-केवायसी प्रक्रियेमध्ये चुकीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी करताना नजर चुकीने चुकीची माहिती किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला आहे, अशा सर्व महिलांना आता ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 18 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्यांचे ई-केवायसी यशस्वीरित्या दुरुस्त केले आहे. मात्र अजूनही अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी दुरुस्त ही प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करणं आवश्यक आहे. ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी आणि तेथे दिलेल्या सूचनांनुसार आपली माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणूनच ज्या महिलांनी अजूनही ई-केवायसी दुरुस्ती केलेली नाही त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा आणि अशाच सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी सरकारी योजना अपडेट्स चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.